तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस बरसत आहे। लोणार, सिंदखेड राजा आणि मलकापूर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला आहे। पाऊस सध्याही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही। जिल्ह्यात सगळीकडे अतिवृष्टीजन्य स्थिती गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाली आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। यामुळे माहे ऑगस्ट पर्यंत एकूण 2,58,000 हेक्टर क्षेत्र शेतजमीन बाधित झाली आहे। यामुळे कापूस, तूर, मका, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून संपूर्ण शेतात मुसळधार पावसामुळे चिखल झाल्याने बळीराजाचे उभे पीक नष्ट झाले आहे। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीची तरतूद करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असून याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार न केल्यास आंदोलनाचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे। जिल्ह्यातील सिंदखेड राजा, तालुक्यातील सिंदखेड राजा, किनगाव राजा, पळसखेड, चक्का तर लोणार, मलकापूर या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे। या परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे। सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष दिले नाही तर नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल असा गंभीर इशाराही शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। साहेब, हे 2.5 ते 3 महिन्याचं पीक आहे। मला सांगा, या पिकाला 3 महिन्यामध्ये फक्त 3 बोंड आलेले। सांगा कसं फेडायचं हे कर्ज आणि याचा झालेला खर्च शेतीचा। तर माझी सरकारला एक विनंती आहे, यांनी कर्जमाफी करून आणि ओला दुष्काळ जाहीर करून हीच एक शेतकऱ्यांची एक अपेक्षा भंग न करता अपेक्षा करावी अशी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांतर्फे। मला सांगा, असे बोंड सडलेले हे जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर काय फायदा आहे? शेतकऱ्यांनी कशी हालाकीचे जीवन जगून राहिलं सध्या तरी याचं प्रशासन आणि नेते मंडळी याच्याकडे कोणी लक्ष देणं। जर असंच चालू राहिलं तर शेतकरी योद्धा कृती समिती ही नेपाळसारखी परिस्थिती उद्भवेल याची सरकारने नोंद घ्यावी। आज जवळपास 5 ते 6 दिवस झाले आमच्या सिंदखेड राजा तालुक्यात किनगाव राजा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन अद्याप कोणताच या ठिकाणी नेते मंडळी किंवा कुठलंच प्रशासन या ठिकाणी पोहोचलं नाही। याच्या अगोदर फक्त आमच्याकडे तालुका कृषी अधिकारी म्हणून या ठिकाणी भेट दिली, पण संबंधित आमच्या जिल्ह्याला 2 पालकमंत्री आहे, अजून एकही सुद्धा पालकमंत्री या ठिकाणी पोहोचले नाही। पालकमंत्री झोपले का? पालकमंत्री, कृषी मंत्री झोपा घेतात का? शेतकरी मरणाच्या दारात आहे तरी शेतकऱ्याला मदत या ठिकाणी मिळवून देण्यासाठी कोणताच नेता या ठिकाणी अद्याप पोहोचला नाही। आमची गेल्या 3 वर्षापासून हीच परिस्थिती आमच्या या मंडळामध्ये आहे। 2024 मध्ये 26 फेब्रुवारी 2024ला सुद्धा हीच परिस्थिती झाली। त्याची मदत अजून आम्हाला या क्षणापर्यंत 1 रुपया सुद्धा या लोकांना मिळाला नाही। आणि आज जवळपास 5 ते 6 दिवस झाले एवढे नुकसान झाले। सगळे मीडिया या ठिकाणी आली, सगळे मीडियाने वास्तव या ठिकाणी सत्य परिस्थिती दाखवली तरी सुद्धा या ठिकाणी कोणीच पोहोचलं नाही। ही दुःखद घटना वाटते आम्हाला। शेतकरी जगला काय, शेतकरी मेला काय हे कोणाला याच्याशी घेणं देणं नाही। आमची फक्त एकच मागणी आहे, फक्त आम्हाला न्याय द्या आणि झालेल्या नुकसानीची आम्हाला भरपाई द्या। आमचा सिंदखेड राजा तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करा आणि आम्हाला प्रति हेक्टर जिरायती शेतकऱ्यांना 50,000 मदत द्या आणि बागायती शेतकऱ्यांना 70,000 द्या। बहुवार्षिक पिकांना या ठिकाणी 1,00,000 रुपये मदत द्या आणि आमचा संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा। जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो, शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून नेपाळसारखी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये उद्भवेल आणि त्या ठिकाणी सरकारला पलटी भुई कमी पडेल। नेपाळसारखी जर या ठिकाणी होऊ द्यायचं नसेल तर या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन थेट मदत द्या। नुसते बांधावर येऊन जमणार नाही, आम्हाला मदत पाहिजे। कारण मागील वर्षी सुद्धा आमच्या या ठिकाणी मदत नाही आणि याही वर्षी जर नुकसान होऊन जर मदत मिळेल का नाही मिळेल हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या ठिकाणी मी सरकारला परत एकदा सांगतो की आम्हाला फक्त मदत द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करा। जिल्ह्याचं सरासरी पेरणी क्षेत्र जे आहे ते 7,35,000 हेक्टर इतकं आहे आणि प्रमुख पिकं जी आहेत ते सोयाबीन, कापूस, तूर ही प्रमुख पिकं आहेत। जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे सोयाबीन, तूर, मका या पिकांचं जवळपास 58,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावरचं जे आहे ते नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आपल्याला आलेला आहे आणि त्याचे पंचनामे अंतिम करण्याची कार्यवाही जी आहे ती प्रशासनामार्फत सुरू आहे। माहे ऑगस्ट अखेरपर्यंत आपण जवळपास आपल्याकडचं 2,58,000 हेक्टर इतकं क्षेत्र जे ते बाधित झालेलं होतं आणि त्याचे अंतिम पंचनामे सुद्धा शासनाला सादर केलेले आहेत। त्याचप्रमाणे सप्टेंबरची लवकरात लवकर सादर करण्यात येते।